एकदा गौतम बुद्धांचा एक अनुयायी, जो अनेक वर्षेपासून बुद्धांच्या आश्रमात येत असे, त्यांच्या प्रवचनांचे नियमितपणे पालन करत असे, परंतु अचानक त्याने आश्रमात येणे बंद केले. गौतम बुद्धांनी हे लक्षात घेतले आणि त्याची चौकशी करण्याचे ठरवले. एका दिवशी जेव्हा बुद्ध त्या गावातून भिक्षा मागून परत येत होते, तेव्हा त्याचा घरचा रस्ता त्यांच्या मार्गात आला. बुद्ध त्या अनुयायाच्या घरी गेले आणि पाहिले की तो माणूस अंगणात काहीतरी काम करत होता. बुद्धांना पाहून तो तत्काळ उभा राहिला, हात जोडून बुद्धांना नमस्कार केला आणि त्यांना थंड पाणी पिण्यासाठी दिलं. बुद्ध आरामात चटईवर बसले आणि त्या अनुयायाला विचारले, तुझ्या घरात आणि कुटुंबात सगळं ठीक आहे ना? अनुयायी म्हणाला, हो, सर्व ठीक आहे. बुद्धांनी विचारले, मग तू आश्रमात येणं का बंद केलं? हे ऐकून तो अनुयायी थोडा लाजला आणि म्हणाला, बुद्धा, माझ्या कपड्यांची अवस्था फारच वाईट आहे. ते इतके फाटले आहेत की आता घालण्यायोग्य राहिलेच नाही. बुद्धांनी त्याचे कपडे पाहिले आणि खरोखरच ते फारच वाईट अवस्थेत होते. बुद्धांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून हसत सांगितलं, चिंता करू नकोस, सगळं ठीक होईल. मग त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा बुद्धांचे सर्व अनुयायी प्रवचन संपवून घरी जात होते, तेव्हा बुद्धांनी एका श्रीमंत अनुयायाला थांबवले. त्यांनी त्याला त्या गरीब अनुयायासाठी 2 जोड कपडे देण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीमंत अनुयायीने त्या गरीब अनुयायाच्या कुटुंबासाठी प्रत्येकासाठी 2 जोड कपडे एका पोटलीत बांधून पाठवले. हे पाहून त्या गरीब अनुयायाचा संपूर्ण कुटुंब आनंदित झाला. दुसऱ्या दिवशी तो अनुयायी पुन्हा आश्रमात बुद्धांचे प्रवचन ऐकण्यासाठी आला. बुद्धांनी त्याला विचारले, नवीन कपड्यांमध्ये तुला आराम आहे का? आणखी काही हवं का? अनुयायी म्हणाला, बुद्धा, तुमचे खूप आभार. या कपड्यांमध्ये मला खूप आराम आहे आणि आता मला काहीही नको आहे. बुद्धांनी विचारले, आता तुला नवीन कपडे मिळाले आहे, मग तू जुने कपडे काय केलेस? अनुयायी म्हणाला, आम्ही ते बिछाण्यात घालून घेतले, आता ते आम्हाला झोपण्यासाठी उपयोगी पडतील. बुद्धांनी विचारले, मग जुने पडदे काय केलेस? अनुयायी म्हणाला, मी त्यांचे छोटे तुकडे करून त्यांचा उपयोग स्वयंपाकघरात गरम भांडी पुसण्यासाठी करत आहे. बुद्धांनी विचारले, आणि जुने पुसणारे कपडे काय केलेस? अनुयायी म्हणाला, मी त्यांचा वापर घर पोछण्यासाठी करत आहे. बुद्धांनी विचारले, मग तू जुने पोछणारे कपडे काय केलेस? अनुयायी म्हणाला, बुद्धा, ते इतके फाटले होते की आता त्याचा काहीही उपयोग राहिला नाही, म्हणून मी त्याचे धागे काढून त्यातून वात तयार केली आणि ती आश्रमात दान केली. तीच वात आज रात्री तुमच्या कक्षात प्रकाश देईल. हे ऐकून बुद्ध त्या अनुयायावर अत्यंत संतुष्ट झाले. त्यांना आनंद झाला की त्यांचा शिष्य वस्त्रांचा योग्य उपयोग करत होता, त्यांना वाया घालवत नव्हता. गौतम बुद्ध नेहमी आपल्या शिष्यांना कमी वस्त्रात जीवन जगण्याची शिकवण देत असत आणि त्यांचा विश्वास होता की जर आपल्या गरजांपेक्षा काही अधिक असेल तर ते इतर गरजू लोकांना दान करावे. आपल्या आजच्या पिढीने बुद्धांच्या या शिकवणीचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. बुद्धांचे हे शिकवण आपल्याला खूप काही शिकवते. आज आपण गरज नसतानाही अनेक गोष्टी विकत घेतो, जुन्या वस्त्रांचा योग्य वापर करत नाही. अशा वर्तनामुळे आपण नैसर्गिक साधन संपत्तीचा अपव्यय करतो. बुद्धांचा संदेश असा आहे की साधेपणाने जीवन जगावे, गरज नसलेल्या गोष्टींचा योग्य उपयोग करावा आणि निसर्गाचे रक्षण करावे. आपण सर्वांनी या शिकवणीचे पालन करायला हवे, ज्यामुळे आपण आपल्या पृथ्वीचे संरक्षण करू शकू. बुद्धांच्या शिकवणींनी आपल्याला विविध जीवनमूल्ये शिकवली आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष अनुप्रयोग आपल्या दैनंदिन जीवनात करून आपण आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारू शकतो. गौतम बुद्धांनी आपल्या शिकवणींमध्ये साधेपण, आत्मनिरीक्षण आणि दानधर्म यांचा विशेष महत्त्व दिले आहे. या शिकवणींचे आपल्या जीवनातील महत्त्व समजून घेण्यासाठी आणखी काही मुद्दे समजून घेऊया.
साधेपणाने जीवन जगणे. साधेपण म्हणजे फक्त कमी वस्त्र किंवा संपत्ती असणे नव्हे, तर अंतर्गत शांती आणि समाधान शोधणे. साधेपणाने जीवन जगल्यामुळे आपल्याला गरजांवर लक्ष केंद्रित करता येते, ज्यामुळे जीवनातील अनावश्यक तणाव कमी होतो. वैयक्तिक समाधान. आपण जेव्हा कमी गोष्टींची इच्छा धरतो आणि गरजांवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपल्या मनात शांती निर्माण होते. हे अंतर्गत समाधान आपल्याला मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पर्यावरण संरक्षण. कमी वस्त्र किंवा साधनांचा वापर करून आपण पर्यावरणाचे संरक्षण करू शकतो. कमी अपव्यय, कमी कचरा आणि कमी प्रदूषण यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते. पुनर्वापर आणि पुनर्चक्रण. पुनर्वापर आणि पुनर्चक्रण यामुळे आपल्याला वस्त्रांचा योग्य उपयोग करता येतो, ज्यामुळे आपण आपल्या गरजांची पूर्तता करू शकतो. सर्जनशीलता. जुन्या वस्त्रांचा पुनर्वापर करून नवीन उपयोग शोधणे म्हणजे सर्जनशीलतेचा विकास होतो. हे आपल्याला नव्या मार्गांनी विचार करायला शिकवते. संसाधनांची बचत. पुनर्वापरामुळे नवीन वस्त्रांची गरज कमी होते, ज्यामुळे संसाधनांची बचत होते. हे नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करते. दानधर्म. दानधर्म हे केवळ आर्थिक सहाय्य नव्हे, तर आपल्या समय, ऊर्जा आणि कौशल्यांचेही दान असू शकते. दानधर्मामुळे समाजात एकोप्याची भावना वाढीस लागते. समाजातील सहकार्य. दानधर्मामुळे समाजातील गरजू लोकांना मदत होते, ज्यामुळे समाजात सहकार्याची भावना वाढते. हे सामाजिक एकोप्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आत्मसंतोष. दानधर्मामुळे आपल्याला आत्मिक संतोष प्राप्त होतो. इतरांना मदत केल्यामुळे आपल्याला आनंद आणि समाधान मिळते. निसर्गाचे रक्षण. गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना निसर्गाचे रक्षण करण्याची शिकवण दिली आहे. निसर्गाचे रक्षण करून आपण आपल्यालाच नव्हे तर आगामी पिढ्यांना सुरक्षित आणि निरोगी पर्यावरण देऊ शकतो. गौतम बुद्धांच्या शिकवणींनी आपल्याला जीवनात संतुलन, शांती आणि आनंद शोधण्याचा मार्ग दाखवला आहे. त्यांच्या शिकवणींचे पालन करून आपण एक समृद्ध, शाश्वत आणि शांततामय समाज निर्माण करू शकतो. बुद्धांच्या शिकवणींनी आपल्याला केवळ व्यक्तिगत समाधानच नव्हे, तर समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याची प्रेरणा दिली आहे.